आई-वडिलांची काळजी न घेतल्याबद्दल मुलाला 3 महिन्यांची शिक्षा झालेली आहे. यस, असा महत्त्वपूर्ण निर्णय पुण्यातील जुन्नर न्यायालयाने दिलेला आहे. पालक आपल्या मुलांना मोठ्या प्रेमाने आणि आपुलकीने वाढवत असतात. ते त्यांना सक्षम बनवतात. पण मोठी झाल्यानंतर हीच मुले आपल्या पालकांची काळजी घेत नाही. आज अशा घटना सामान्य झालेल्या आहेत. अशाच एका घटनेत जुन्नर न्यायालयाने मुलाला 3 महिन्याची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आणि सोबतच 5,000 रुपये दंडही ठोठावला. यामध्ये नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निमगाव सावा तहसील जुन्नर येथील विठ्ठल बाबूराव गाडगे यांना 2 मुलं आहेत. एक लक्ष्मण गाडगे आणि दुसरा सुनील गाडगे. या केसमधील फिर्यादी विठ्ठल बाबूराव गाडगे हे स्वतःचा या वृद्धापकाळात सुद्धा उदरनिर्वाह करत होते. परंतु आता मात्र त्यांना खूप त्रास होत होता. त्यांनी खूप परेशान होऊन हतबल होऊन जेव्हा त्यांना अशक्य होऊ लागले तेव्हा त्यांनी त्यांच्या 2ही मुलांविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यांनी त्यांच्या तक्रारीमध्ये सांगितले की त्यांची ही 2ही मुले त्यांनी स्वतः जीवनभर काबाड कष्ट करून बांधलेल्या घरामध्ये राहत आहेत. परंतु ते त्यांची व त्यांच्या पत्नीची काळजी घेत नाही आणि त्यांच्या या तक्रारीच्या आधारे नारायणगावच्या पोलिसांनी 13 मे 2023 रोजी ज्येष्ठ नागरिक व पालकांचे पालनपोषण आणि कल्याण कायदा 2007 च्या कलम 24 अंतर्गत गुन्हा दाखल केला. या केसमध्ये पोलिसांनी त्यांचा तपास पूर्ण केला व जुन्नर न्यायालयामध्ये चार्जशीट फाईल केली. चार्जशीट व सर्व पुराव्यांचे अवलोकन केल्यानंतर त्या न्यायालयाचे JMFC अनंत बाजड यांनी विठ्ठल गाडगे यांचा मुलगा लक्ष्मण गाडगे याला त्याच्या पालकांची काळजी न घेतल्याबद्दल 3 महिने सक्त मजुरी व 5,000 रुपयाचा दंड ठोठावला. या व्यतिरिक्तही मी तुम्हाला सांगू इच्छितो की द मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन्स ऍक्ट 2007 या कायद्याअंतर्गत दाखल होणारे ऑफेन्स हे कॉग्निझेबल ऑफेन्स आहेत आणि बेलेबल ऑफेन्स आहेत. म्हणजे या ऑफेन्सची दखल घेतल्या जाते. या कायद्याअंतर्गत असलेल्या ऑफेन्सची दखल घेण्यात येते पोलिसांकडून आणि त्यांना बेल सुद्धा मिळते. मग ही बेल पोलीस सुद्धा देऊ शकतात, तसेच कोर्टातून सुद्धा ही बेल होत असते. अशा घटनेचे बळी कित्येक आई वडील आज सर्वत्र आहेत. त्यामुळे या केसबद्दल तुम्हा सर्वांना माहिती व्हावी म्हणून हा व्हिडिओ आम्ही बनवला. तुम्ही जर वृद्ध असाल तर तुम्हाला या केसमधून एक मार्ग मिळू शकतो. मात्र ही केस कोर्टामध्ये गेल्यानंतर तुम्ही तुमच्या मुलांसोबत म्हणजे ही केस कोर्टामध्ये सुरू झाल्यानंतर तुम्ही कोर्टाच्या माध्यमातूनच तुमच्या मुलांसोबत सेटलमेंट सुद्धा करू शकता. असे कौटुंबिक मॅटर कोर्टामध्ये पूर्णतः चालण्यापेक्षा त्यामध्ये सेटलमेंट होणे चांगले असते. कारण या सेटलमेंट मधून आपले जे संबंध असतात ते चांगले राहण्यास मदत होते. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा. तेव्हा द लीगल लाईट मध्ये आज इथेच थांबूया. थँक्यू सो मच. टेक केअर ऑफ युअरसेल्फ.